सर्वसामान्यांना न्याय भेटलाच पाहिजे, घरकुलवाल्यांना न्याय भेटलाच पाहिजे. या या ना बाकी कोण येईल सर निवेदन राहा ना बोला ना. कारण की साहेब आम्हाला व्यवस्थित बोलत नाही त्यामुळे आता लेखी निवेदन देण्यात आलेलं आहे की बाबा तालुक्यामध्ये काही घरकुल लाभार्थी आहे सर्व बांधकाम झालेले आहे सगळे झाले पण आतापर्यंत चट पडलेलं नाहीये त्यामुळे साहेब तुम्ही व्यवस्थित बोलत का नाही आम्ही एक लाभार्थी आहेत ते लोकांना तुम्ही आम सुटून काढायला साहेब सर तुम्ही आता आम्ही तुमच्याशी व्यवस्थित अनुग्रह आणि सिद्दीकी दोघांना बोलू. नाही का ना पुऱ्या जिल्ह्यामध्ये इथं सांगून काय होणार काम करा लोकांचं एवढा निधी पडेल आहे दीड वर्षापासून लोकांचा पहिला हप्ता नाही कोणाचा सेकंड हप्ता नाही लोकांना घरं बांधली याच्यानं पैसे करून लोक डुबत आहे सर शासन म्हणतं तुम्हाला घरकुल देत आहे 2.5 लाख वाढली शासन 75,000 वाढली तरी घरकुल लोकांचे हप्ते मिळत नाही म्हणजे तुम्ही गुणवणूक करत आहे लोकांना लाभार्थीची पिळवणूक होत आहे सर आम्ही याचा निषेध करत आहे आणि तुम्हाला आम्ही म्हणजे तुम्ही पिढी आहे तुम्ही वरिष्ठ अधिकारी आम्ही पुढे म्हणजे गट विकास अधिकारी प्रत्येक तालुक्यातला विषय तुमच्याकडे मांडला आम्ही त्याच्यापूर्वी विषय मागाशी चर्चा झाली. पण मग तुम्ही काहीच करा नाही सर मी होतो पण मला तुमचं माझं बोलणं व्यवस्थित होतं मी बाहेर थांबलो साहेब तुम्ही खरंच व्यवस्थित बोलत नाही हो ना तुम्ही लोकांना म्हणजे हो ना लोकांशी की तुमचे जेवढे लोकांचे हक्क राहिले बस भांडवल झाले ना ज्या स्टेजला आलेले असतात त्याप्रमाणे सर तुम्ही आजच्या तत्काळ आदेश काढा प्रत्येक गट अधिकार आमचं कसं म्हणणं आहे सर म्हणजे आपला जालन्याचा विषय नाही बदनापूर आहे जाफराबाद आहे अंबड आहे मंठा आहे परतूर आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यातला विषय हो लोक डायरेक्ट अशा हळहळ गेले सर कारण की पहिलं तर एकदा पाणी पाऊस पडणार नाही लोक हाताळे लोकांना व्याजाने पैसे रीतीवाले बेजार करत आहे सिमेंटवाला बेजार करत आहे मिस्त्री बेजार करत आहे लोकांना फाशी घ्यायची बारी भेटत नाही जागा घरकुल पूर्ण झाले चेक पडलेले आहे. हो ना आता लोक लाभार्थी बेजार आहे. याच्यापेक्षा मोठं आंदोलन करायची बारी नका होतो त्यामुळे आज आम्ही साहेबांना दिसत करायला आलो होतो साहेबांना आम्हाला समजून सांगितलंय की थोड्या दिवसात मध्ये मिटिंग बसणार आहे म्हणून साहेब तर तिला सांगा ना तुम्ही 2 शब्द बोलतच नाही साहेब आम्हाला महत्वाचा मुद्दा असा आहे की हे लोक अशा पद्धतीने तुमच्याकडे येतात पण तुम्ही एकतर त्यांना भेटत नाही अडचणी करण्यात येईल असं विचारून सांगतो. मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे की ज्यांचे पात्र लाभार्थी आहेत आगळे वेगळे देखील आज आंदोलन केलेलं आहे लिंबाचे पानं घेऊन देखील अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेले काय सांगणार तर आम्ही जे आज आंदोलन केलं आहे आज मी एकला नाही आहे आम्ही जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातले जे काही नागरिक आले होते की त्यांचे काही पेंडिंग हप्ते आहेत म्हणजे पूर्ण बांधकाम झालेलं आहे पूर्ण काम होऊनही त्यांचे 1-1.5 वर्षापासून हप्ते नाही आहे अशासाठी आम्ही आज ह्या पिढी आहेत पठारे साहेब यांना भेटायला आलो होतो पण ते भेटायला गेलो तर ते झोपेल होते खुर्चीवरती तर मग त्याला इथे साहेब आमचा तक्रार आहे लेखी घेऊन ये म्हणून मग लेखी स्वरूपात त्यांना घेऊन आलो असता तर मग आम्हाला काय म्हणतात बाबा की आम्ही मिटिंग बसवली म्हणजे उडाउडीचे उत्तर ते आम्हाला देत आहेत तर आज त्याच निषेधार्थ आम्ही आज आमचे विजय भाऊ व संबंधित आमचे जे काही हे लाभार्थी यांचे घेऊन सनी आम्ही आज लिंबाचे डगळे घेऊन सनी त्यांचे जे झोपी उडलेले आहेत ते आज आम्ही निषेध केलेला आहे. का ना आपलं मी RR पाटोळे.